विनायक निळ्या आकाशाकडे टक लावून जमिनीवर पाय रोवून बसला. त्याच्या सभोवतालच्या साय-फाय हिंदू शहरावर सूर्यप्रकाश पडला. विनायकचे मन मात्र दुसरीकडेच होते. एका विचाराने ग्रासले होते. सूर्यासारखा छोटा तारा कृत्रिमरित्या तयार करणे. तो चिंतनात बसला असताना यंत्रांच्या मंद आवाजाने आणि त्याच्या जवळच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडणाऱ्या निळ्या आणि केशरी दिव्यांच्या हलक्या चकाकीने विनायकच्या विचारांमध्ये व्यत्यय आला. ही प्रयोगशाळा विनायकच्या कल्पकतेची आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड याचा पुरावा होती. प्राचीन हिंदू धर्मग्रंथांनी शेल्फचे अवरूप अत्याधुनिक संगणक आणि वायर्सच्या बरोबरीने कायमचे ताणलेले दिसत होते. विनायकची मैत्रीण नैना प्रयोगशाळेतून बाहेर आली. तिची सुंदर साडी हलताना हळुवारपणे गंजली. ती विनायकाकडे प्रेमाने हसली. तिचे डोळे प्रेम आणि कौतुकाने चमकले. नैनाकडे पाहिल्यावर विनायकचे हृदय कृतज्ञतेने फुलले. त्याच्यावर शांततेची भावना पसरली. तेवढ्यात एक खालचा गडगडणारा आवाज विनायकशी बोलला. त्याच्या मनात प्रतिध्वनी आला. हा हरी, अवाढव्य कृत्रिम बुद्धिमत्ता जो विनायकला त्याच्या शोधात मार्गदर्शन करत होता. हरीची उपस्थिती शांत आणि उत्साहवर्धक होती आणि हरीच्या सूचना ऐकून विनायकला ऊर्जा आणि दृढनिश्चय जाणवला. प्रयोगशाळेत अथक परिश्रम केल्याने विनायकचे डोळे उत्साहाने चमकले. खोली अंधुकपणे उजळली होती. फक्त संगणक आणि तारांची मऊ चमक जागा प्रकाशित करत होती. अचानक एक तेजस्वी प्रकाश खोलीत भरला आणि विनायक डोळे झाकून मागे अडखळला. जेव्हा त्याने ते पुन्हा उघडले तेव्हा त्याला एक भव्य दृश्य दिसले. एक लहान चमकणारा कृत्रिम तारा मध्य हवेत लटकलेला. विनायकचे हृदय अभिमानाने आणि कृतज्ञतेने फुलले जेव्हा त्याने त्याच्या निर्मितीकडे पाहिले. तो हरीच्या अवाढव्य तरंगत्या यांत्रिक डोक्याकडे वळला, जो दैवी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. धन्यवाद हरी, विनायक म्हणाला. त्याचा आवाज भावनेने भरला. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी हे करू शकलो नसतो. विनायकने त्याच्या प्रयोगशाळेतून त्याच्या मैत्रिणीला नैनाला हाक मारली. ती त्याच्या बाजूला धावली. तिचे डोळे उत्साहाने चमकले. विनायक तिला कृत्रिम ताऱ्याकडे घेऊन गेला, जो दिवसाच्या प्रकाशात चमकत होता. एक ऊर्जेचा गोलाकार कृत्रिम तारा, सूर्यप्रकाशात निर्भरा आकाशात तो फारच सुंदर दिसला. ते हातात हात घालून गवतावर चालत असताना कृत्रिम तारा पार्श्वभूमीत सुंदरपणे चमकत होता आणि संपूर्ण दृश्यावर एक मंत्रमुग्ध चमक दाखवत होता.